तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही, कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं समाज विघातक कृत्य केलेलं नाही। तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी, आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात, ते जरांगेला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का? मला वाटतंय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे। जरांगे हा मनोरुग्ण आहे। जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय। रोहित पवार नावाच्या आमदाराची आयटी सेल, ज्यांचे फेक अकाउंट आहेत, या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत, आरोप प्रत्यारोप करतायत, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, त्यामधला मुख्य आरोपी आहे आणि त्याचा फोटो आपल्या जरांगेबरोबर आहे। तो त्यांचा राईट हँड आहे, त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या बरोबर आहे। मग त्यांचा फोटो त्यांच्या बरोबर आहे म्हणून त्यांना आरोपी करा असं मी म्हणणार नाही, किंवा कैलास बोराडेचा गुन्हेगार, त्याला त्या पद्धतीने जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी, त्याचीही जात मी बोलणार नाही। पण कैलास बोराडेला न्याय मागायचा का नाही? आणि कैलास बोराडेला जर आम्ही न्याय मागत असू, कैलास बोराडेला न्याय मागत असताना, आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना, कायद्याच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार चिमणरावजी भुजबळ यांनी ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि फोटो दाखवले, त्यावेळी आज जरांगे नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिल्याचे आरोप केले। तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाळे करतोय असे आरोप केलेले आहेत। आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना, एक अशिक्षित मजूर, एक गावातला भोळसर असणारा मजूर, ज्याला कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं, हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे, त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्ट वरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय। ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगता येणार नाही, पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे। तर आज जरांगेने त्याच्यावरती आरोप केलेत की मी कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या, दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे। तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे। माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही, कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं समाज विघातक कृत्य केलेलं नाही। आणि जरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला, त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे। आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय की मंदिरामध्ये आपले पुजारी, आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का? मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म मानणारा माणूस आहे। मग जरांगे जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला, अश्लील हावभाव केले, तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी, आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात, ते जरांगेला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का? मला वाटतंय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे। जरांगे हा मनोरुग्ण आहे। मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही एक 8 दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगेंना। त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे। तुम्ही त्यांना त्रास देऊ नका। सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलंय? अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही, जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही, जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही कारणानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो, कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी भुजबळ असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा, आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल, लक्ष्मण हाकेवरती 5 वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेले चपाटे कार्यकर्ते आणि त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या
आमदाराची आयटी सेल, ज्यांचे फेक अकाउंट आहेत, या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत, आरोप प्रत्यारोप करतायत, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मनोज जरांगेला सपोर्ट करणारी माणसं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी माणसं याचं इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागानं केलं पाहिजे.